लोणावळा खंडाळा टॅक्सी संघटनेचा आम्हाला न्याय, आम्हाला न्याय। आज आम्ही लोणावळा खंडाळाच्या वतीने टॅक्सी संघटनेच्या वतीने या ठिकाणी 3 दिवसाचं एक लाक्षणीय उपोषण या ठिकाणी आम्ही पुकारलेलं आहे। आमची जी मागणी आहेत की ओला, उबेर आणि रॅपिडो ह्या ज्या भांडवलदारी कंपन्या आहेत यांच्यामुळे लोणावळ्याचा जो काही व्यवसाय आहे तो सगळा डायव्हर्ट झालेला आहे। म्हणजे आम्हाला आमच्या लोकल माणसांना म्हणजे लोकल भूमिपुत्रांना आम्हाला काही व्यवसाय राहिलेला नाहीये। तर आमची मागणी एवढीच आहे की हे जे भांडवलदारी कंपन्या आहेत ओला, उबेर आणि रॅपिडो यांना आम्ही काय सांगितलं की तुमचा जो ॲप आहे तो लोणावळ्या मर्यादित बंद करून टाका। आणि दुसरी आमची अशी मागणी आहे की त्यांनी तिकडनं जे काय त्यांचा जो व्यवसाय आहे की भाडं त्यांनी घेऊन इकडे लोणावळ्यात येऊन ड्रॉप करावं आणि इथून त्यांनी एमटी जावं, जेणेकरून आमच्या इथले जे लोकल व्यावसायिक आहेत त्यांना त्याचा बेनिफिट मिळावा, फायदा मिळावा, हीच आमची मागणी आहे। आम्ही आज दुसरा दिवस आहे आमचा आणि लाक्षणीय उपोषण आम्ही 3 दिवसाचं उपोषण या ठिकाणी केलेलं आहे। आणि हे जर उपोषण आमचं सक्सेसफुल नाही झालं म्हणजे तर आम्ही याच्या पुढं एक तीव्र आंदोलनाचा पण सरकारला इशारा दिलेला आहे की 1 मेला आम्ही रास्ता रोको पण करणार है। देखो, सरकार को हमारा यही एक निवेदन है कि जो हमारे लोकल समस्या है इसके ऊपर जल्द से जल्द कुछ ना कुछ निष्कर्ष निकाल के हमें इसका बेनिफिट करके दे, फायदा करके दे, यही हमारा उनको संदेश है सरकार को। गेली 8 वर्ष आम्ही ओला, उबर ह्या ऑनलाईन भांडवलदार कंपन्यांविरुद्ध लढा देतो। याआधी आमचं आंदोलन झालेलं आहे, रास्ता रोको झालेला आहे, उपोषण झालेलं आहे, पण सरकार किंवा प्रशासन कुठलाच आम्हाला ठोस निर्णय आजपर्यंत भेटलेला नाहीये। आजपर्यंत फक्त आश्वासनं भेटलेली आहे। SP ऑफिस असेल, RTO असेल, मंत्रालयामध्ये असेल, सगळीकडे आम्ही पाठपुरावा केलेला आहे, सगळीकडे पत्रव्यवहार झालेला आहे, पण आजपर्यंत फक्त आम्हाला आश्वासनं सोडून काहीच भेटलं नाही। त्यामुळे ह्यावेळेस आम्ही जो हा 3 दिवसाचा लाक्षणीय आमचं साखळी उपोषण आहे, या 3 दिवसात उद्यापर्यंत जर आम्हाला निर्णय नाही आला तर याच्या पुढे आमरण उपोषण करण्यात येते। आणि आमरण उपोषणानंतर 1 तारखेला मिसिंग लिंक जो प्रकल्प आहे जो चालू होणार आहे त्या ठिकाणी आम्ही 300-400 जे टॅक्सीवाले आहेत आमच्या सर्व गाड्या घेऊन आम्ही तिथे रास्ता रोको चक्का जाम करणार आहे। त्याच्या आधी सरकारने आम्हाला निर्णय द्यावा। हो, इथे सर्व राजकीय पक्ष असतील, कुठल्या सामाजिक संस्था असतील, पत्रकार बांधव असतील, या सर्वांनी आम्हाला भेटी दिलेल्या आहेत। साहेब आज बाहेर होते, आमदार उद्या भेटणार आहेत। चॅनलच्या माध्यमातून स्वर्गीय अजितदादा पवार यांनी आम्हाला मंत्रालयामध्ये बोलवून त्यांनी सुद्धा आम्हाला लेटर दिलं, आश्वासन दिलं आणि त्यांनी तसे आदेश पण दिले RTOला की 15 दिवसात इथे बंद झालं पाहिजे। त्याबद्दल पण आमच्याकडे लेटर आहे, अजितदादांनी आमच्यासाठी केलेलं आहे, पण त्यावरती पण कुठला अजून काही RTOने सुद्धा 2-3 दिवस इथे कारवाई केली, त्यानंतर कुठली कारवाई झालेली नाहीये।